ही नॉनव्हेजपेक्षाही टेस्टी अशी व्हेज बिर्याणी मिनिटामध्ये तुम्ही घरच्या घरी या सोप्या पद्धतीने कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर चला तर मग त्यासाठी या भाज्या येथे मी फ्राय करून ठेवलेला आहे. पनीर, बटाटा, शिमला मिरची, फ्लावर आणि मटार घेतलेला आहे. आलं लसूण पेस्टसुद्धा 1 चमचा मी येथे घेतलेली आहे आणि तळून घेतलेला कांदा. आता एका बाउलमध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे. दही छान फेटून त्यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे. यामध्ये लाल तिखट, किचन किंग मसाला, धना जिरा पावडर टाकून घेतलेली आहे आपण आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 चमचाभर कस्तुरी मेथी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स झालं की ज्या फ्राय करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या थोड्या थोड्या करून सर्व या मिश्रणामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्व व्यवस्थित मिक्स झालं की याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत एका मोठ्या भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे 2 चमचे. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो छान फ्राय करून घ्यायचा आहे सुगंध सुटेपर्यंत. आता हे फ्राय झालं की यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या थोड्या थोड्या करून टाकून घेऊया. तळलेला कांदा थोडासा टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता 1 ग्लास पाणी मी येथे टाकून घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. छान असं मिक्स करून ठेवायचं आहे. झाकण ठेवून द्यायचं आहे. आता 4 ते 5 मिनिटानंतर आपण बघू शकतात आपल्या भाज्या या छान अशा वाफळून निघालेल्या आहे आणि याला ग्रेव्हीसुद्धा फार छान आलेली आहे. थोडासा कांदा तळलेला टाकून घ्यायचा आहे. ते मी भात तयार करून ठेवलेला होता. आता हा भात 80%च फक्त शिजवून घेतलेला होता. आता तो यामध्ये मिश्रणावरती थोडा थोडा करून वरून आपण टाकून द्यायचा आहे. आता जो 20% राहिलेला आहे तो या ग्रेव्हीच्या वाफेवरती आपला शिजून निघणार आहे. आता सर्व भात व्यवस्थित सेट करून ठेवायचा आहे. त्यावरती तळलेला कांदा, पुदिना आणि काजू तळलेले ठेवून याला वाफ देऊन घ्यायची आहे. आता 2 ते 3 मिनटं वाफ देऊन घेतलेली आहे. याला अजून छान स्मोकी फ्लेवर येण्यासाठी ना इथे मी बटर टाकून घेतलेलं आहे साईडला. आता थोडंसं केशर घातलेलं दूध टाकायचं आहे आणि मी येथे कोळसे गरम करून घेतलेले आहे गॅसवरती. ते असे एका वाटीमध्ये ठेवून त्यावर तूप टाकून द्यायचं आहे आणि याचा स्मोक आपण बिर्याणीला देऊन घेणार आहे. या स्मोकमुळे आपली बिर्याणी फार छान टेस्टी अशी लागते. आपण बघू शकता आपली मिनिटात झटपट बनवून ही व्हेज बिर्याणी तयार आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.